श्री स्वामी समर्थ. मी जयश्री. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. आज इथे आम्ही नाही का बोर घेणार होतो, तर त्याची पूजा चाललेली. कसं आहे, अगोदर कोणतंही काम करण्याच्या अगोदर तिथली पूजा करणं महत्त्वाचं असतं. हे आपल्या रूढी परंपरा आहे. आता ही इथं बोर का घ्यायचं आहे त्याचं रिझन सांगते. तर आता इथं साईडची जागा दिसते ना पाठीमागे, तर तिथं नाही का रूम काढायचे आम्हाला रेंटनी देण्यासाठी. तर कसं आहे, मग ॲक्च्युली पाणी तर असतं तिथंच, पण कसं आहे उन्हाळ्यामध्ये जर पाण्याचा शॉर्ट झाला तर भाडेकरांची धांदल होऊ नये म्हणून आम्ही ती अगोदरच योजना करतो. कसं आहे, नंतर काढायचं म्हटलं तर रूम सगळे रूम्स बांधलेले असतात, तिथं धूळ वगैरे होते. त्याच्यामुळं म्हटलं की काम चालू करायच्या अगोदरच आपण बोर घेऊया. मग बोरवाला आला होता हे करण्यासाठी. त्याच्या अगोदर आम्ही काय केलं, डायरेक्ट बोर हे करायला घेतलेली नाहीये. तर तिथं काय केलं, अगोदर जो पानाडे असतो ना, तो मशीननी त्याने पाणी चेक केलं. आणि तो नारळ पण असतो. पाणी चेक करायचं म्हणजे काय करायचं, त्यांच्याकडं मशीन असतं, ते मशीननी ते चेक करतात. आणि नारळ पण असतो. नारळ तर आपण इझिली सगळेच करतात चेक नारळाने. तर तसं आम्ही दोन्ही याच्यानी चेक केलं होतं, की नारळाने चेक केलं होतं आणि मशीननी चेक केलं होतं. तर तिथं नाही का त्या ठिकाणी पाणी सांगितलं होतं. म्हणजे असं कुठं पण आम्ही बोर लावलाय आणि घेतलाय अशातला भाग नाही. त्यामुळं मग तिथं आम्ही बोर घेणार होतो. आणि मग बोरचं सगळी मशीन वगैरे लावून झाल्यावर पूजा झाली. साहेबांनी नारळ वगैरे फोडला, सगळ्यांना पेढे वगैरे वाटले आणि एकदम अशी छान अशी पूजा झाली. मग त्यांनी नाही का आता पाणी किती फुटावर लागलं आणि कसं लागलं ते सांगते. पाणी इतकं जबरदस्त लागलं ना, की जवळजवळ 1.5 इंच ते 2 इंचाचं पाणी लागलेलं इथे. आणि किती 190 फुटावरच पाणी लागलेले. ॲक्च्युली आम्ही घेतलंय 250 फुटावर, की नाही का आता पावसाळा आहे, पावसाळ्यात कसं पाण्याचं प्रमाण जास्तच असतं. जर आता कमीच खोदलं आणि नंतर उन्हाळ्यात पाणी गेलं तर पूजा वगैरे करून झालेली आहे. 250 फुटापर्यंत कसे लावतात ते म्हणजे बोर खाली घेतलेलं आहे. त्याच्यामुळे इतकं जोराचं पाणी लागलं ना, पाईप जोराचं पाणी लागलं हे करायला आणि हा जो माणूस होता ना, तो ऑपरेशन 4 ते 5 तास पाऊस पडत होता. परत म्हणजे पाऊस होता, पण पाऊस पडत होता. काम करायचं तर आहे त्यांना काही भाग तर करावेच लागतं. सगळं आमच्या साहेबांनी मग खरं म्हणजे सगळ्यांनीच त्यांची जी टीम होती ना, त्यांनी इतकं भारी काम केलं. त्यामुळं अजूनही म्हणजे ते ओळख याच्यावाले जे बोरवाले होते ते साहेबांच्या ओळखीचेच होते. त्यामुळे एकदम असं चांगल्या प्रकारे त्यांनी सगळ्यांनी काम केलेलं आहे. कारण ठेकेदार होते ती माणसं नाही का. आता मला असं वाटतं सकाळीच नाश्ता करत असते, अख्खे दिवसभर त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. ज्यावेळेस ते आले तर अगोदरच ते खाऊन आले होते, पण त्याच्यानंतर ते पूर्ण बोरचं काम होईपर्यंत त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. म्हणजे हे बघा, पाणी इतक्या फोर्सने लागलेलं आहे ना, की हे फक्त 190 फुटावरच पाणी लागलेलं आहे. आणि म्हणजे त्याच्यावर त्याला नाही का इतकं फोर्सने पाणी होतं की त्याला त्याचं उभं राहायला लागायचं. एक माणूस तिथं उभाच असायचा. इतकं छान पाणी लागलं. मग काय झालं नाही का, त्या माणसाने म्हणजे कसं मध्ये मध्ये नाही का घाण पाणी येतं ना, म्हणजे अजून ते एकदम चांगल्या प्रकारचं पाणी नाही म्हणून आम्ही अजून 250 फुटावर नाही का हे घेतला, बोर घेतला. म्हणजे खाली खोल घेतला, खाली अजून 250 फूट खोल. त्याच्यामुळं इतकं जोरदार पाणी लागलं. तसे पुढं जाऊन भाडे हो पण ही जागा दिसते ना, तिथं आम्हाला रूम रेंटनी म्हणजे भाडं काढायचं. त्याच्यामुळे कसं पाण्याची म्हणजे उन्हाळ्यामध्ये कारण की नंतर त्यांना पण रेंट द्यायचं असतं. हे आपलं काम असतं. सगळंच ते लाईट पाणी वगैरे त्याचा काही प्रॉब्लेमच नसला. मेन घरामध्ये त्या 2 लाईट आणि पाणी, त्याच्यामुळं ते असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं आपण जर रेंट घेतो तर त्यांना सगळ्या प्रकारच्या
तर इथं जे आहे ना ही जागा जी दिसते तिथे आमचा सध्या तर आमचं 2 याचं प्लॅनिंग आहे.